जय भीम गायस. सकाळी सकाळी दुकानात जायचं होतं. हे बघा रस्ते, इतका जास्त चिखल. गावाकडचे रस्ते देखील चांगले असतील एवढे इकडचे घाण झालेत पावसामुळे. आणि नंतर काका आलते, काकासोबत पाहुणे पण आले होते. आणि मग हॉलमध्ये सगळे ते बसले होते. सो मला जेवायचं होतं कारण कॉलेजला जायचं होतं. आणि आज होता बायोचा नाही, जॉग्रफीचा आणि मॅथ्सचा पेपर. माझं बायो नाही आहे, सो मला त्याचा ऑप्शनल विषय आहे जॉग्रफी. सो जायचं होतं कॉलेजला. आणि माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत प्राची आणि सारिका, त्यांचा होता बायोचा पेपर. बघा रिक्षामध्ये पण किती अभ्यास करतायत ह्या दोघी. नंतर घरी आले तर मावशीच्या इकडे चाबी होती, तिथे गेले. आणि आम्ही तर गणपती बसवत नाही, पण मावशी त्यांच्या बिल्डिंगमध्ये ना सार्वजनिक गणपती बसणार होता. सो हे लोक तयारी करत होते. नंतर घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. माझा जॉग्रफीचा पेपर खूप जास्त छान गेला, पण मॅथ्सचा एवढा गेला नाही. सो जाऊ दे, गेला तर गेला. नंतर मग हा आला होता. मग ह्याच्यासोबत खेळत बसले. ह्याला कुरकुऱ्यामध्ये नोटा भेटल्या होत्या बघ, 20-20 रुपयाच्या. अशा जर कुरकुऱ्यामध्ये खऱ्या नोटा भेटत असल्या तर किती चांगले होईल. आणि तो बघा गुब्या कसा लाचतोय. नंतर हिला क्लासला जायचं होतं. मग ही क्लासला गेली. मी रात्री पप्पाची वाट बघत होते, कारण मी जी घडी घातली होती ना, ती घडी निघत नव्हती. मग मी पप्पाची वाट बघत होते. मग पप्पाला म्हटलं, पप्पा ही घडी काढा. मग पप्पाने एका मिनिटातच घडी काढली. माझ्याकडून दिवसभरात निघत नव्हती ती घडी, आणि पप्पाकडून लगेच निघली, कारण ती जास्त फिट झालेली होती. नंतर रात्री आमच्या शेजारच्या दीदीने आम्हाला बोलवलं होतं त्यांच्या इथलं डेकोरेशन बघण्यासाठी. म्हणजे अजून त्यांचं डेकोरेशन झालं नव्हतं, ते बघण्यासाठी बोलवलं होतं त्यांनी. मग आता आपण गणपती बसवत नसलं तरी दुसऱ्यांच्या इथलं गणपतीचं डेकोरेशन बघायला तर आपण जाऊच शकतो. मग नंतर माझी बहीण आली आणि मग जेवण वगैरे केलं. सो असं होतं माझा आजचा दिवस.